ओके, थैंक यू। हेलो स्टूडेंट, गुड मॉर्निंग। आज हम लोग मराठी का जो अपना एलएल है यानी कि लोअर लैंग्वेज मराठी है, उसमें जो 5वां विभाग आ जाता है उपयोजित लेखन, वो फिर से एक बार देखने वाले हैं। इसके पहले भी हम लोगों ने देखा था, तो आप लोग पहचान ही रहे कि बार बार ये रिपीट क्यों किया जा रहा है, क्योंकि 9th और 10 दोनों पोर्शन सेम है और इसका वेटेज बहुत ही इंपॉर्टेंट है। आप लोगों के 80 नंबर के पेपर में मोस्ट इम्पॉर्टेंट उसमें ज्यादातर क्वेश्चन आने वाले हैं, यानी कि कम से कम 26 नंबरचा जो भाग आहे तो उपयोजित लेखनाचा आहे। त्यामुळेच हा सारखा लावला जातो की तुम्हाला जास्तीत जास्त प्रॅक्टिस व्हावं आणि त्या उपयोजित लेखनाचा उपयोग करून तुम्ही जास्तीत जास्त मार्क मिळवावेत। 80 नंबरच्या पेपरमध्ये 26 नंबरचा म्हणजे सगळ्यात मोठा क्वेश्चन 5वा प्रश्न आहे आणि त्या 5व्या विभागासाठी तुम्ही जास्तीत जास्त वेळ द्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या कृती येणार आहेत हे आज आपण बघणार आहोत। तर सगळ्यात पहिलं जर तुम्ही बघायला गेलात तर जाहिरात लेखन, बातमी लेखन, कथा लेखन आणि संवाद लेखन असे कमीत कमी 4 एक टॉपिक आहेत आणि त्या 4 टॉपिक मध्ये तुम्हाला 10 नंबर साठी प्रश्न येणार आहे आणि ते फक्त त्यापैकी 3 पैकी 2 कृती करायच्या आहेत। मग त्या 2 कृती कोणत्या करायच्या आहेत, त्याचं प्रॅक्टिस कसं करायचं आणि प्रत्येक जाहिरात लेखन म्हणजे काय, बातमी लेखन म्हणजे काय, कथा लेखन म्हणजे काय किंवा संवाद लेखन म्हणजे काय, हे जर ऍक्च्युअली तुम्हाला माहित असेल तर तुम्ही नक्कीच त्या प्रश्नांची उत्तरं छानपैकी करू शकता आणि परीक्षेमध्ये छान नंबर मिळवू शकता। सगळ्यात पहिला टॉपिक आज जो मला दिलेला आहे तो आहे संवाद लेखनाचा। तर संवाद लेखन करत असताना संवाद म्हणजे काय आहे, कम्युनिकेशन, एक दुसऱ्याशी बोलत आहोत असं आपण करायचं आहे आणि एक प्रकारचं इंग्लिशमध्ये बघा डायलॉग रायटिंगचा प्रश्न असतो, तोच मराठीमध्ये संवाद लेखन म्हणून करायचं आहे। त्यालाच मराठीमध्ये संवाद असं म्हटलं जातं। तर दोघां मित्रांमधील संवाद किंवा इथे प्रश्न बघा एक स्क्रीनवर मी दाखवलेला आहे की खेळाचे महत्व सांगणारे आई आणि मुलामधील संवाद, यानी कि खेल 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 जो इम्पोर्टेंट रहता है उसमें क्या बातें रहेगी, वो सारी बात अपनी मम्मी के साथ लड़का कर रहा है ऐसी कल्पना करके उसका संवाद करना है, यानी कि कम्युनिकेशन करना है। जैसे आप लोग नाटक देखते हैं यानी कि पढ़ते हो, तो उसमें जैसे 2 कैरेक्टर लिए जाते हैं और वो जो भी बात बताएंगे उसके ऊपर पूरा वो नाटक यानी कि रहता है, उसी प्रकार से ये संवाद लेखन है। 2 लोगों के बीच का संवाद, 4 लोगों के बीच का संवाद, जो भी आपस में बातें रहती है वही हमें दिखाना रहता है। तो यहाँ पर देखो एक संवाद लेखन का प्रश्न ऑलरेडी सॉल्व किया है। संगणकाचे महिमा, संगणक मतलब कंप्यूटर है, उसका महिमा मतलब उसके बारे में जानकारी इसमें दी गई है। तो यहाँ पर आजोबानी नात यानी कि अगर देखेंगे तो आजोबा मतलब दादाजी और नात मतलब उनकी नातिन जो रहती है, यानी कि उसको उन दोनों के बीच का ये संवाद यहाँ पर दिया है। तो यहाँ पर उन्होंने बता दिया है कि देखो सबसे पहले कैरेक्टर के नाम लिख देने हैं, यानी कि इम्पोर्टेंट कैरेक्टर 2 ही है यहाँ पर, आजोबा। तो उनका स्टार्ट कैसे हो रहा है देखो, बरेच दिवस झाले चेन्नईला येऊन मला मुंबईला गेलं पाहिजे। तब में उनकी नात बोल रही है शिवानी, आजोबा तुम्ही खूप दिवस राहणार आहे। डायलॉग करते हैं, एक दूसरे के साथ हम लोग बात करते हैं, वैसे ही समझ लेना है और संवाद लेखन का प्रश्न हल करना है। आजोबा बघा काय उत्तर सांगत आहे, अगं दिवसभर मी एकटा असतो घरात, इथे मराठी वर्तमानपत्र मिळत नाही, मी वेळ कसा घालवणार, असा प्रश्न त्यांना पडलेला आहे। तो लिखित शिवानी यानी कि क्वेश्चन आंसर ऐसे भी बहुत जगह पर हो जाता है। आजोबा, ते कसं काय शक्य आहे बुवा, शिवानी, आजोबा हे संगणकाचं युग आहे, नेटवरून काही सेकंदात जगातील सर्व काही गोष्टी आपण घर बसल्या उपलब्ध करू शकतो, जगात अशक्य असं काहीच राहिलं नाही। आजोबा, पोरी हे सगळं मी ऐकलं खरं, शिवानी, आजोबा मी नेट सुरू केलंय, कोणतं वर्तमानपत्र वाचायचंय तुम्हाला, सकाळ, आजोबा उस न्यूज़पेपर का, वर्तमान पत्र मतलब न्यूज़पेपर, वो नाम बता देते हैं कि सर्वकाळ। शिवानी, थांबा हं मी आता ही अक्षरे संगणकावर टाईप करते। आजोबा, अरे वा, सगळे पान दिसायला लागलेत की इथे, सगळेच मला पेपर वाचता येईल। शिवानी, आजोबा तुम्ही आता तुमच्या मित्रांना ईमेल पण करू शकता। आजोबा, खरंच पोरी संगणकाचा महिमा अगाध आहे, या संगणकाने जगाला एकदम जवळ आणलंय, यानी कि यहाँ पर एक दूसरे के साथ बात हो रही है, ऐसे ही कल्पना की गई है और आजोबा है उनको शिवानी समझा देती है कि संगणक का उपयोग कितना सारा है, यानी कि आपको भी इस प्रकार से प्रश्न आते हैं, आपको भी ऐसे कम्युनिकेशन दो लोग व्यक्तियों के बीच में दिखाना है और इन प्रश्नों का उत्तर
लिख देना है। तो यहाँ पर आजोबा आणि शिवानी ये दोनों के बीच की ये बात हो रही है। उन्होंने कंप्यूटर का यानी कि संगणक का क्या फायदा है, कैसे महिमा है, हम लोग अपने जीवन में किस तरह उसका इस्तेमाल कर सकते हैं, एक प्रकार का संवाद यहाँ पर दिया हुआ है। आप इसका स्क्रीनशॉट लो ताकि आप लोग इसको लिख सकते हो। नेक्स्ट प्रश्न देखो, एक क्लास के ही विद्यार्थी ने किया है, मेरे स्कूल के बच्चे ने ये क्वेश्चन का आंसर लिखा है। नदी और वृक्ष या दोघांमधील संवाद इथे सांगितला है। नदी मतलब आप जानते हो, वृक्ष मतलब पेड़ है, यानी कि उन्होंने बता दिया है कि इन दोनों के बीच का संवाद लेखन आपको करना है, यानी कि दोनों किस तरह से बात करते हैं वो दिया है। तो देखो, सबसे पहला कैरेक्टर उन्होंने नदी लिया है। नमस्कार वृक्ष दादा, वृक्ष, राम राम ताई, यानी कि ऐसे आपस में हमें कल्पना करनी है, भले वो नेचुरली चीजें रहे या जैसे कि आजी और आजोबा यानी कि इंसानियत वाले कैरेक्टर रहे, हमें वो समझना है और वैसे क्वेश्चन का आंसर कर देना है। नदी, मी गोदावरी नदी तुझ्या शेजारूनच वाहते। वृक्ष, मी आंब्याचे झाड तुझ्या पाण्याने मोठा झालो, यानी कि आम का पेड़, पेड़ से, आम के पेड़ नदी से बात कर रहा है कि मैं तेरे ही पानी से बड़ा हो गया। नदी, कसं चाललंय मग आयुष्य? वृक्ष, काही नाही, आता छोटे रोपटे झालंय। नदी, तुझ्या झाडूला तर भारी फळं, तुझ्या झाडाला तर फार भारी खूप खूप फळं फुले असतात, मला पण देता ना कधी कधी। वृक्ष, तुझ्यासाठीच तर सगळे आहे ताई। नदी, चला करते मी माझं काम, बाय बाय। यानी कि इस तरह से भी छोटा सा संवाद लेखन आप कर सकते हो, यानी कि एक दूसरे के बीच में बात हो रही है ऐसे समझाकर लिख सकते हो, और इसमें संवाद लेखन का प्रश्न आप लोग कर सकते हो। इसके बाद दूसरा प्रश्न मैंने बता दिया है कि आपको जाहिरात लेखन का भी प्रश्न आ सकता है। तो जाहिरात लेखन करते समय आपको कौन कौन सी बातें याद में रखनी है, यानी कि किस किस टाइप से एडवर्टाइज बनानी है, इसके बारे में हम थोड़ा सा देख लेते हैं। ये भी ऑप्शन में प्रश्न आ जाता है 80 नंबर के पेपर में। तो जाहिरात लेखन करते समय आपको क्या बातें याद रखनी है, एकदम छोटा सा कम शब्दों में लिखना है, अट्रॅक्टिव्ह एडवर्टाइज होनी चाहिए, उसमें जो भाषा रहेगी, भाषा जी आहे ती साधी सरळ सोपी असावी, भाषा क्लिष्ट किंवा किचकट किंवा बुद्धीला ताण देणारी नसावी, आणि समाजातील प्रचलित, म्हणजे तुम्ही जर बघायला गेलात तर टीव्ही लावलात तर सगळ्यात पहिल्यांदा ऍड येत असतात, आणि त्या ऍड एवढ्या अट्रॅक्टिव्ह असतात की आपल्याला ती वस्तू खरेदी करावी, आपल्याला ती वस्तू घ्यावी अशीच वाटते। जर ऍड अट्रॅक्टिव्ह नसेल तर आपण ती मुळीच खरेदी करणार नाही, आपल्याला त्या प्रोडक्ट बद्दल काहीच माहिती होणार नाही, म्हणून आपण ऍडव्हर्टाईज बघत असतो, ते आपल्याला आवडत असतात, पण त्याचप्रमाणे आपण बनवायचा सुद्धा प्रयत्न केला पाहिजे। ऍडव्हर्टाईजचा प्रश्न तुम्हाला प्रत्येक ह्याच्यामध्ये 80 नंबरच्या पेपरमध्ये 101% परीक्षेमध्ये प्रश्न येणारच आहे। तर इथे तुम्हाला आईस्क्रीम पार्लरची जाहिरात तयार करायची आहे। आईस्क्रीम पार्लरची जाहिरात तयार करत असताना तुम्ही असं लिहिलं पाहिजे की गारेगार मतलब ठंडा ठंडा, आईस्क्रीम पार्लर, उन्हाची काहिली सहन होईना, मग गारेगार आइसक्रीम चाखा ना, मतलब उसमें जो भी लाइन हम लोग बोलते हैं वो बहुत सेंसिटिव होनी चाहिए, बहुत सुंदर होनी चाहिए, सबको अच्छी लगनी चाहिए। यानी कि मन में भी कितने सारे ऐड आप लोग भी याद करते हो, है ना, शैम्पूस के ऐड रहते हैं, सोप के ऐड रहते हैं, अलग अलग कैडबरीज के ऐड रहते हैं, तो वो आप लोग सुनते ही, यानी कि मीठा कुछ मीठा हो जाए, ऐसे कई वर्ड रहते हैं, वो वर्ड सुनने के बाद आपको अच्छे लगते हैं और आप लोग ऐसे ही बाहर हो जाते हैं, और वो खाने का मन करता है, वो चीज खरीदने का मन करता है, इसीलिए तो ऐड अट्रैक्टिव बनाई जाती है। तो यहाँ पर भी आइसक्रीम पार्लर के ऐड बनाते समय भी हम लोग को इसी प्रकार के छोटे से थॉट लिखने हैं, पहेलियों की तरह, या छोटा सा कुछ राइमिंग स्किल वाला एक छोटा सा पोएम की तरह एक दो लाइन में लिख देना है, ताकि वो हमारे ऐड अट्रैक्टिव लगे। तो यहाँ पर उन्हें बता दिया है कि चॉकलेट, स्ट्रॉबेरी, मैंगो, पाइनएप्पल इत्यादि विविध फ्लेवर्स की थंडगार मेजबानी, यानी कि अलग अलग फ्लेवर्स का जो वैशिष्ट्य है उसमें आप वैशिष्ट्य करके भी ये ब्रैकेट में लिख सकते हो, या ऐसे भी आप लिख सकते हो कि उस आइसक्रीम पार्लर में कौन कौन से टाइप के, कौन कौन से फ्लेवर के आइसक्रीम मिलने वाली है, ये भी आपको एक दो लाइन में पता चल रहा है। उसके बाद खास सूट, सूट मतलब क्या, कितना छूट मिलता है, कितना डिस्काउंट मिलता है। तो मराठी में ऐड बना रहे तो मराठी में आपको लिखना पड़ेगा कि खास सूट, सूट मतलब वेळ सकाळी 10 ते रात्री 10, खास सूट में आप लिख सकते हैं कि 20% है, या 30% डिस्काउंट देने वाले हैं आप, एक पैक के साथ एक पैक फ्री देने वाले हो, ये सब आपको डिस्काउंट में वहां पर लिख देना पड़ेगा। त्याच्यानंतर बघा, आजी आजोबा, आई बाबा, चिंकू पिंकू, जुई, राधिका, गारेगार, यानी कि ये सब जन खाने के लिए आ जाओ, ऐसे उनका कहना है, यानी कि इस ऐड से आप ये दिखा सकते हो।
त्याच्यानंतर बघा पत्ता दिलेला आहे चेंबूर कॅम्प, चेंबूर वसाहत, बस डेपो जवळ, चेंबूर मुंबई 400074। यानी कि एड्रेस देना बहुत इंपॉर्टंट है। आप जहाँ ऍड बना रहे हो, जाहिरात बना रहे हो, आणि जर तुम्ही त्याच्यामध्ये ऍड्रेसच दिला नाही तर बिलकुल ते प्रोडक्ट कुठं मिळत आहे हे समजणार नाही। त्यामुळे कोणत्याही कंपनीचं नाव, दुकानाचं नाव तुम्हाला तिथे लिहिलं पाहिजे आणि अशा प्रकारची अट्रॅक्टिव्ह ऍड बनवली पाहिजे। ऍड बनवताना सगळ्यात पहिल्यांदा मोठासा छानपैकी चौकोन खेचायचा आहे, बॉक्स खेचायचा आहे आणि त्या बॉक्स मध्येच हे सर्व तुम्हाला लिहायचं आहे। पूर्ण पेज भरून ऍड कशीही बनवायची नाही। त्याला साईडने तुम्ही छानपैकी डेकोरेशन करू शकता आणि ऍड तुम्ही अट्रॅक्टिव्ह बनवू शकता। ह्याचा सुद्धा छानपैकी स्क्रीनशॉट घ्या, कारण बऱ्याच वेळा परीक्षांमध्ये रिपीट क्वेश्चन होत असतात। तर आईस्क्रीम पार्लरची जाहिरात म्हणजेच विज्ञापन हिंदीमध्ये म्हटलं जातं, आईस्क्रीम पार्लरची जाहिरात बनवा, किंवा ब्लड डोनेट कॅम्प किंवा शिबिर असेल त्या शिबिराची जाहिरात तयार करा, किंवा बालवाडी वर्ग किंवा नर्सरी खोलायची असेल तर त्याच्यासाठी ऍड तयार करा। अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये वारंवार तेच रिपीट होत असतात, म्हणून तुम्ही प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे। हे सगळं लिहून काढणं गरजेचं आहे। यावर्षी लिहून काढला तर नक्कीच त्याचा बेनिफिट तुम्हाला सेमिस्टरच्या एक्झामला सुद्धा होऊ शकतो, आणखीन नेक्स्ट इयर 10th मध्ये सुद्धा होऊ शकतो। त्याच्यानंतर दुसरा प्रश्न तुम्हाला ऑप्शन म्हणून येत आहे की बातमी लेखन, एक तो जाहिरात लेखन करना है, बातमी लेखन करना है, नहीं तो कथा लेखन करना है, या संवाद लेखन। तीन कृति दी जाती है। तीन कृतियों में से आपको केवल कितनी कृति करनी रहती है? 2 ही कृतियां करनी रहती है। तो आप लोगों को दूसरा भी प्रश्न आ जाता है कि बातमी लेखन। बातमी लेखन मतलब न्यूजपेपर में जो आप न्यूज पढ़ते हो, बातम्या बघत असतात, तशाच एक्झॅक्टली छोटीशी तुम्हाला एक बातमी तयार करायची असते आणि ती बातमी तयार करत असताना सुद्धा काही सूचनांचं आवश्यक पालन करणं गरजेचं आहे आणि लक्षात ठेवणं गरजेचं आहे। आणि त्याप्रमाणे जर तुम्ही कृती केलात तर नक्कीच तुम्हाला 5 पैकी 5 मार्क, 5 पैकी 4 नंबर परीक्षेमध्ये मिळू शकतात। ह्याच्यामध्ये जर बघायला गेलात तर बातमी लेखन करत असताना कम से कम शब्दों में, यानी की कमीत कमी शब्दामध्ये लिहायचे आणि सगळ्यात पहिल्यांदा शीर्षक लिहायचं आहे। म्हणजे बातमी कोणत्या गोष्टीसाठी आहे। न्यूजपेपर मध्ये बघायला गेलात तर तुम्हाला वेगळ्या फॉन्ट मध्ये त्या बातम्या लिहिलेल्या असतात, त्यांचं हेडलाईन लिहिलेलं असतं। काही लोकांना बघा फक्त हेडलाईन वाचायची सवय असते, कारण का बातमीला छानपैकी शीर्षक जर दिलं असेल तरच आतमध्ये काय लिहिलंय ते आपण बघू शकतो किंवा वाचू शकतो आवडीने। जर हेडलाईन छान नसेल तर आपण बिलकुल ती बातमी वाचणार नाही, त्याच्याकडे आपलं दुर्लक्ष होईल। म्हणून अट्रॅक्टिव्ह बातमी लिहित असताना हेडलाईन सगळ्यात प्रथमतेनं फार गरजेचं आहे। त्याच्यानंतर बातमी कोणी दिली आहे हे सांगणं इम्पॉर्टंट आहे। म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही न्यूज ज्यावेळेस लिहित असतात, रिपोर्ट रायटिंग, इंग्लिश में यही क्वेश्चन आ जाता है, रिपोर्ट रायटिंग करके। तर बातमी लिहित असताना सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला काय करायचं, छानपैकी टायटल द्यायचं, शीर्षक द्यायचं आहे की ती बातमी कशासाठी आहे। त्याच्यानंतर ती बातमी कोण देत आहे, वो जर्नलिस्ट कौन है, न्यूज देने वाला कौन एडिटर है, उसका नाम देना बहुत इंपॉर्टंट है। आणि त्याचं तुम्हाला तिथे नाव लिहायचं आहे, बातमी कोणी दिली आहे, कोणत्या वार्ताहराकडून आहे, कोणत्या प्रतिनिधीकडून आहे। म्हणजे बघा तुम्ही न्यूज ऐकत असताना टीव्हीवर सुद्धा सांगितलं जातं IBN लोकमत ह्याच्याकडून, किंवा NDTV किंवा दूरदर्शन, असे वेगवेगळे चॅनलची नावं घेतली जातात आणि त्यांच्या वार्ताहराकडून तो स्वतःचं नाव सुद्धा सांगत असतो। मग त्याप्रमाणेच तुम्हाला इथे बातमी लिहित असताना सुद्धा ह्याचाच उपयोग करायचा आहे। न्यूजपेपर मध्ये सुद्धा लिहिले जाते, आणि की पूर्ण जर आता महाराष्ट्र टाइम्स तुम्ही न्यूजपेपर घेतला तर फक्त महाराष्ट्रातल्याच सगळ्या न्यूज असतात असं नाही। मुंबईमध्ये बघायला गेलं तर 1-2 जिल्ह्यांच्या इम्पॉर्टंट गोष्टी असतात आणि बाकीच्या सगळ्या ऑल महाराष्ट्रामध्ये काय चालू आहे हे सांगितलं जातं। मग त्या डिस्ट्रिक्टचं नाव येतं, कोणत्या ठिकाणी आपण ती बातमी घेतली आहे, आणि त्या प्लेसच्या नावाबरोबरच तिथे टायटल सुद्धा दिला जातो की कोणी ती बातमी दिलेली आहे। त्यामुळे ह्या गोष्टी लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे। त्याच्यानंतर ती घटना कुठे घडली आहे, केव्हा घडली आहे, हे सगळं त्या न्यूजमध्ये येणं गरजेचं आहे। कोणाच्याही भावना दुखावल्या जातील अशी तिथे कोणतेही सेंटेन्स आपण न्यूजमध्ये लिहिता कामा नये। भाषेचं उत्तम ज्ञान असणं गरजेचं आहे, ग्रामर चुकीचं बिलकुल नकोय, आणि सगळे सेंटेन्स यानी की ती बातमी जी आहे ती काल्पनिक नसता कामा नये, यानी की खरी घटना घडलेली जी बातमी सांगितली जाते, न्यूज दिली जाते, म्हणून त्याप्रमाणेच आपलं लेखन हे केलेलं असावं। तर ते बघत असताना आपण बातमी लेखन करत असताना इथे स्क्रीनवरती मी तुम्हाला प्रश्न दाखवत आहे बघा, स्क्रीनशॉट सुद्धा घेऊन ठेवू शकता तुम्ही, आणि ह्या प्रकारचं तुम्हाला प्रश्नाचं उत्तर इथे बातमी लेखन मध्ये करायचं आहे। सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हाला सांगितलं की बातमी तुम्हाला कशाची तयार करायची आहे, की शहराच्या प्रदूषण पातळीमध्ये वाढ होत आहे आणि ती वाढ कमी करण्यासाठी तुम्हाला बातमी तयार करा, असा तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न येणार आहे। तर असा प्रश्न आल्यानंतर तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला शीर्षक बनवायचं आहे, एक टायटल छानपैकी द्यायचं आहे,
म्हणून त्यातला तुम्ही फक्त टायटलच घ्यायचं आहे की शहराच्या प्रदूषण पातळीत वाढ, हे मोठ्या अक्षरामध्ये लिहायचं आहे आणि असं लिहून तुम्हाला त्याची बातमी तयार करायची आहे. तर ही तयार करत असताना सगळ्यात इम्पॉर्टंट आमच्या वार्ताहराकडून हा 101% शब्द आलाच पाहिजे प्रत्येक बातमीमध्ये. हा पाठ करून ठेवा आणि जसाच्या तसा लिहा. हा टायटल प्रत्येक वेळी चेंज होणार आहे कारण तुम्हाला जो प्रश्न देणार आहे त्या प्रश्नावरून तुम्हाला इथे टायटल तयार करायचं आहे. म्हणून इथे जर ऍड तुम्हाला बातमी तयार करायची आहे त्याच्यामध्ये शहराच्या प्रदूषणात पातळीत वाढ यानी कि जो पोल्यूशन हो जाता है उसमें बढ़ावा हो गया है, ये आपको न्यूज बनानी है, इसका रिपोर्ट बनाना है. तो सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही शीर्षक लिहिला, त्याच्यानंतर आमच्या वार्ताहराकडून यानी कि जो भी प्रतिनिधि आपको ये न्यूज बना रहा है उसके बारे में यहाँ पर लिख दिया है. और नेक्स्ट ये न्यूज कहाँ की है, कौन सा जिला है, तो मुंबई लिख देना है. यानी कि स्थल और काल लिखना बहुत इम्पॉर्टंट है. तर इथे तुम्ही काय लिहित आहेत, मुंबई नावाचं स्थळ लिहित आहेत, त्याच्यानंतर दिनांक नंतर तुम्ही काय करत आहात की 20 नोव्हेंबर आणि काळ यानी की काल 19 नोव्हेंबर यानी की 20 नोव्हेंबर ते 19 नोव्हेंबर पर्यंत हे तुम्हाला प्रदूषणासाठी काय करायचं आहे ते त्यांनी सांगितले आहे. तर बघा त्यांनी काय सांगितले, दिवाळीतील लक्ष्मी पूजन शहराच्या प्रदूषणात पातळीत 50% वाढ झाल्याची नोंद झाली आहे. आमच्या प्रतिनिधींनी काही जबाबदार नागरिकांची भेट घेतली. नागरिकांनी आपल्या प्रतिक्रियामध्ये नाराजी व चिंता व्यक्त केली. प्रदूषणामुळे नागरिकांच्या स्वास्थ्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सण साजरे करण्याबाबत जनतेचे प्रबोधन व्हायला हवे. महानगरपालिकेच्या आरोग्य खात्याने याची गंभीरतेने दखल घ्यायला हवी, कारण तरतुदी संबंधित विचार व्हायला हवा. अशा प्रतिक्रिया सर्वांनीच आमच्या प्रतिनिधीकडे नोंदवल्या. म्हणजेच इथे काय सांगायचं आहे, प्रदूषण यानी कि जो हम लोग दिवाली में बहुत सारा पोल्यूशन करते हैं, पटाखा फोड़ते हैं, उससे बहुत सारा प्रदूषण हवा में हो जाता है, उसके कारण स्वास्थ्य पर बहुत बुरा परिणाम हो सकता है. तर ह्याचीच छोटीशी त्यांनी इथे जाहिरात तयार केलेली आहे. त्यांनी सांगितलंय की मुंबईमध्ये 20 नोव्हेंबर यानी कि मोस्ट ऑफ नवंबर में ही दिवाली सेलिब्रेट किया जाता है. तर त्या नोव्हेंबरमध्ये दिवाळीचं लक्ष्मीपूजन झालेलं आहे आणि त्या त्योहारमध्ये खूप सारे लोकांनी 50% लोकांनी तरी प्रदूषण पातळीत वाढ झाल्याची नोंद केली आहे. म्हणजे एवढं प्रदूषण हवेमध्ये होत आहे आणि त्याची नोंद झाल्यानंतर त्यांनी सांगितलंय की अशा प्रकारची नाराजी व्यक्त केली आहे. मग जवळचे जे काही नागरिक असतात त्या नागरिकांकडे सुद्धा हे रिपोर्टर जातात आणि त्यांची सुद्धा प्रतिक्रिया घेतली जाते की खरंच तुम्हाला ह्या प्रदूषणामुळे त्रास होतोय का. तर खूप लोकांनी तिथे हा म्हणून सांगितलेलं आहे. मग त्याच्यासाठी महानगरपालिकेने काहीतरी तरतूद घातली पाहिजे. कमीत कमी धुराचे फटाके विकले पाहिजेत किंवा ज्या ठिकाणी फटाके विकले जातात त्या दुकानांमध्ये चौकशी केली पाहिजे की कोणत्या प्रकारचे फटाके ते विकले जातात. आणि नागरिकांनी सुद्धा फटाके फोडूनच दिवाळी सेलिब्रेट होते हे म्हणणं चुकीचं आहे. तर दिवाळी हा सण आपला प्रकाशाचा आहे. म्हणजे एका अंधारातून तेजाकडे जाण्यासाठी आपल्याला तो सण आपल्याला सांगत असतो. त्यामुळे आपण छानपैकी प्रगती केली पाहिजे, एक दुसऱ्याला भेटलं पाहिजे, छानपैकी मिठाईचे पदार्थ खाल्ले पाहिजेत. असं सुद्धा आपण सेलिब्रेशन नक्कीच छानपैकी करू शकतो. म्हणून इथे त्यांनी सांगितलंय की अशा प्रकारे तुम्ही काहीतरी तिथे व्यक्त झालं पाहिजे आणि बातमी लेखनामध्ये अशा प्रकारे छोटासा तुम्ही न्यूज तयार करू शकता. ह्याच्यामध्ये शहराच्या प्रदूषणात पातळीत वाढ यावी हा प्रश्न तुम्हाला दिलेला आहे किंवा इतर ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या सुद्धा बातम्या दिल्या जातात की तुमच्या शाळेमध्ये विज्ञान प्रदर्शन यानी की होणार आहे, तर त्या शाळेमधून त्या शाळेची बातमी तयार करा, असं सुद्धा येऊ शकतं. किंवा दुसरी सुद्धा बातमी येऊ शकते की बालचित्रकला स्पर्धा आत्ताच तुमची झालेली आहे, तर बालचित्रकला स्पर्धेबद्दलचे बातमी तयार करा. तर अशा प्रकारचे जर प्रश्न आले तर त्याच्यामध्ये आपण स्वतःबद्दल काहीही न लिहिता बातमी तयार करायची. तर दूसरा यानी कि स्व को वहां पर ये नहीं करना है, यानी कि अपने बारे में कुछ भी अपना ओपिनियन नहीं देना है, बातमी कोई और दे रहा है ऐसे समझकर न्यूज आपको दे देनी है. तर ह्या प्रकारे तुम्ही इथे प्रश्नांची उत्तरं करू शकता आणि बातमी लेखनाच्या प्रश्नामध्ये 5 पैकी तुम्हाला नक्कीच 4 नंबर मिळू शकतात. ह्या प्रश्नाचं सुद्धा उत्तर करण्यासाठी तुम्ही स्क्रीनशॉट घ्या आणि हे प्रश्न जास्तीत जास्त प्रॅक्टिस करत जा. कमीत कमी एक एक टॉपिक जरी तुम्ही रोज करत गेलात तर तुम्ही छानपैकी हिंदी, मराठी, इंग्लिश तिन्ही लँग्वेज मध्ये छानपैकी प्रश्नांची उत्तरं तुम्ही लिहू शकता. उपयोजित लेखनामध्ये जास्तीत जास्त तुम्हाला काय केलं पाहिजे, प्रश्नांची उत्तरं लिहिण्याचा प्रयत्न केला पाहिजे
आणि प्रॅक्टिस शिवाय तुम्हाला मार्क्स चांगले मिळणार नाहीत. त्याशिवाय तुम्हाला शब्दरचना सुद्धा कळणार नाही. कारण हिंदीमध्ये तुम्ही छानपैकी करू शकता, मात्र मराठीमध्ये खूप सारे शब्द तुम्हाला समजत नाहीत आणि त्यामुळे तुम्ही ते लिहिण्याचा प्रयत्न सुद्धा करत नाही. म्हणून त्याच्यासाठी खूप सारं वाचन केलं पाहिजे, रॅपिड रीडिंग मोठ्याने वाचन केलं पाहिजे. त्याच्यानंतर न्यूज बघा, एकामेकाशी संवाद करण्याचा प्रयत्न करा. मग तुमची नक्कीच शब्दरचना छानपैकी येऊ शकते. नंतरचा तिसरा टॉपिक जर बघायला गेलात तर तो आहे कथा लेखनाचा. आणि कथा लेखनाचा हा प्रकार करत असताना वेगवेगळ्या पद्धतीने कथा लेखनाचा तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न येऊ शकतो. तर ते कोणते टाइप्स आहेत, तर इथे मी तुम्हाला दाखवलेत. कमीत कमी 5 टॉपिक मध्ये तुम्हाला कथालेखन करायला परीक्षेमध्ये येऊ शकतो. तर कोणते ते 5 टॉपिक आहेत बघा. कथा विजावरून कथालेखन करणे. त्याच्या आधीच्या सुद्धा लेक्चरमध्ये मी तुम्हाला हे दाखवलेलं आहे. हे तुम्हाला प्रत्येक वेळी बीएमसी अशा प्रकारचे लेक्चर का लावत आहेत, हेच टॉपिक तुम्हाला रिटर्न रिपीट का घेतले जात आहेत. तर ह्याचा एकच उद्देश आहे की तुम्हाला छानपैकी परीक्षेमध्ये नंबर मिळावे. काही विद्यार्थी मागच्या लेक्चरमध्ये असतात, ह्या लेक्चरमध्ये नसतात आणि त्यामुळे तुमचं मागे पुढे होऊ शकतं, म्हणून रिपीट घेतले आहेत. आणि ह्या क्वेश्चनचं खरंच वेटेज खूप जास्त आहे परीक्षेमध्ये. जास्त नंबर, जास्त मार्क्स मिळवून देणारा हा प्रश्न आहे. आणि जर प्रश्न तो तुम्ही प्रत्येक क्वेश्चन अटेंड करणं खूप इम्पॉर्टंट आहे. जे विद्यार्थी हे प्रश्न अटेंड करत नाही त्यांना खरंच परीक्षेमध्ये पास होणं सुद्धा मुश्किल आहे. कारण हा नंबर छानपैकी तुम्हाला मिळवून देणारा प्रश्न आहे. आणि तुम्ही लहानपणापासून ह्या सर्व गोष्टी करत आलात आहात. गोष्टीचा जर प्रकार बघायला गेलात, कथालेखन, लहानपणापासून तुम्ही खूप साऱ्या गोष्टी ऐकत आहात, वाचत आहात, मग त्याच तुम्हाला लिहायचे. त्याच्यात वेगळं असं काहीच करायचं नाही. त्याच्यानंतर निबंधामध्ये सुद्धा तेच आहे. लहानपणापासून म्हणजे जर बघायला गेलात तर तुम्ही छानपैकी 5वी पासून हे निबंध लिहा, गोष्ट लिहा, पत्र लिहा असे प्रश्न करत आहात. आणि त्याचं 10वीला तुम्हाला छानपैकी बोर्डामध्ये तेच परत रिपीट करायचं आहे. म्हणजे त्याच्यात नवीन तर काहीच शिकायचं नाहीये, फक्त वाक्यरचना करायची आहे खूप सारी. आणि खूप साऱ्या ब्रॉड क्वेश्चनचे आन्सर लिहायचे, म्हणजे जास्त ओळींमध्ये लिहायचे. 5वी मध्ये असताना निबंध जर लिहायला गेलात तर तुम्हाला कमीत कमी 20 ते 30 ओळीमध्ये लिहा असतो. नंतर 9वी 10वी मध्ये गेला तर 100 ते 80 शब्दामध्ये लिहायचं असतं. म्हणजे नक्कीच तुमचं 1.5 पेज निबंध लिहायचा असतो. फक्त वाक्यरचना मोठी झालेली असते, मात्र जे रूल आहेत, नियम आहेत, ते जसेच्या तसे आहेत. जे 5वी मध्ये जो रूल होता तोच 10वी मध्ये सुद्धा आहे. कथालेखन लिहिताना काही सुद्धा चेंजेस नाहीये. म्हणून तुम्ही एकदा छानपैकी शिकून घेतलात की त्याची लक्षणं काय आहेत, कोणत्या गोष्टी मला लक्षात ठेवायच्या आहेत, तर नक्कीच तुम्ही या प्रश्नांची छानपैकी उत्तरं करू शकता. तर पहिलाच प्रश्न आहे कथाबीजावरून कथालेखन करा. आणि दुसरा आहे शीर्षकावरून कथालेखन लिहा. म्हणजे कथाबीज म्हणजे तुम्हाला ऑलरेडी छोटीशी मुद्दे दिले जातील आणि त्या मुद्द्यांवरून तुम्हाला इथे स्टोरी बनवायची आहे. शीर्षकावरून कथालेखन करा. शीर्षक म्हणतात एक छोटंसं टायटल दिलं जातं. पाणी हेच जीवन असं काहीतरी टायटल दिलं जातं. विद्या विनयन शोभते असं काहीतरी टायटल दिलं जातं आणि त्याच्यावरून तुम्हाला स्वतः स्टोरी तयार करायची आहे. म्हणजे स्टोरी रायटिंग करत असताना तुम्ही जर बघायला गेलात तर प्रत्येकाची स्टोरी ही वेगळी असली पाहिजे. काल्पनिकता, प्रत्येकाची सृजनशीलता ही वेगळी आहे. म्हणजे एक स्टोरी जर तुम्ही बघायला गेलात, आता लहानपणी तुम्ही एक कावळ्याची आणि मटक्याची गोष्ट ऐकली, यानी की कौवा और पानी पीने के लिए मटका रखा जाता है और उसमें वो स्टोन डालता है और बाद में वो पानी पी लेता है. तर ही सर्व तुम्ही गोष्ट लहानपणापासून ऐकली आहे. मात्र त्या गोष्टीमध्ये पण आता चेंज झालेला आहे. एखादा विद्यार्थी असं सांगू शकतो की नाही, तो मटक्यातील पाणी पिण्यासाठी स्टोन किंवा दगड न टाकता तो काय करेल, इकडे तिकडे फिरेल कावळा आणि नंतर तो कावळ्याला एखादी जर स्ट्रॉ कचऱ्यामध्ये मिळाली तर त्या स्ट्रॉच्या आधारे तो पाणी पिऊ शकतो. म्हणजे त्याची कल्पना वेगळी आहे. किंवा एखादा विद्यार्थी सांगू शकतो की तो आपल्या चोचीने तो मटका फोडून पाणी पिऊ शकतो. यानी की प्रत्येकाचं थिंकिंग वेगळं आहे, प्रत्येकाची विचार करण्याची दृष्टी वेगळी आहे. आणि त्याप्रमाणे गोष्टी तयार झाल्या पाहिजेत. म्हणजे तुमच्या सृजनशीलतेला वाव आहे. प्रश्नांची उत्तरं पाठ करून तिथे उत्तर लिहिणं ह्याच्यात कोणतंही मोठं कौशल्य नाहीये. म्हणून तुम्हाला काय वाटतं? तुम्ही कशी कल्पना करू शकता? तुम्ही कसा विचार करू शकता? अशा प्रकारची गोष्ट लिहायची आहे. वर्गामध्ये जर 30 विद्यार्थी आहेत आणि 30 विद्यार्थ्यांना सांगितलं की कावळा आणि मटका असे 2 शब्द दिले किंवा 2 असे शीर्षक दिले, तर तुम्हाला त्या शब्दांवरून कथा लिहायला आली पाहिजे आणि 40 ते 40 विद्यार्थ्यांच्या वेगळ्या गोष्टी आल्या पाहिजेत. म्हणजे सगळ्यांनी एकच टाईपचं विचार करा किंवा एकच गोष्ट फळ्यावरती, बोर्डवरती आपले टीचर लिहून देतात आणि तीच सगळ्यांनी लिहा असं बिलकुल करायचं नाही, की प्रत्येकाकडून काहीतरी वेगळं आलं पाहिजे. आणि काल्पनिक गोष्टी लिहायच्या आहेत म्हणून त्यांनी सांगितलंय की अशा प्रकारचे शब्द दिले जातात आणि त्या शब्दावरून तुम्हाला ती कथा लिहायची आहे. नेक्स्ट चौथा टॉपिक दिला आहे की अपूर्ण कथा पूर्ण करणे.
म्हणजे अर्धी तुम्हाला स्टोरी दिली जाते आणि ती पूर्ण करायची असते. मग ती करत असताना तुम्ही अर्धी स्टोरी जशीच्या तशी लिहायची बिलकुल गरज नाही. तुम्हाला त्याच्या पुढे उत्तर लिहायचं आहे. उत्तर असं लिहा आणि त्याच्या पुढे काय वाटतं ते तुम्ही लिहायचं आहे. काही विद्यार्थी आहेत तशी स्टोरी परत लिहित बसतात आणि आपला टाइम वेस्ट करत बसतात. असं बिलकुल करायचं नाही. प्रश्न क्रमांक 5 वा जो विभाग करायचा आहे त्याच्यामध्ये तुम्हाला मी किती वेळा सांगितलंय की टाइम मॅनेजमेंटने जर पेपर सॉल्व्ह करायला गेलात तरच तुम्ही नक्की हा छानपैकी सॉल्व्ह करू शकता. म्हणून पहिल्या आणि दुसऱ्या विभागाला तुम्हाला 1 तासाचा वेळ द्यायचा आहे. तिसरा आणि चौथा विभाग ज्याच्यामध्ये स्थूलपाठ आणि ग्रामरचे टॉपिक आहेत त्याच्यासाठी तुम्ही कमीत कमी 30 ते 40 मिनिटाचा वेळ द्यायचा आहे. आणि जो राहिलेला सगळा वेळ आहे कमीत कमी 1 तास आणि 10-15 मिनिटं जी आहेत तो सर्व वेळ तुम्हाला 5व्या विभागासाठी द्यायचा आहे, 5व्या सेशनसाठी द्यायचा आहे. कारण सगळ्यात जास्त नंबरचा हा विभाग आहे आणि जास्तीत जास्त तुम्हाला रायटिंग करायचं आहे. म्हणून 5वा विभाग सगळ्यात छानपैकी कंप्लीट करायचा आणि त्याच्यासाठी तेवढा वेळ द्यायचाच आहे. मात्र तुमच्या हातात पेपर मिळाल्यानंतर तुम्ही सगळ्यात पहिलं काय करत असता? पहिला विभाग करण्यासाठीच तुम्ही कमीत कमी 1-1.5 तास लावत असता. मला तर वाटतंय की 1 तासात कोणाचाच पहिला विभाग होत नाही. कारण त्याच्यामध्ये 3 पॅराग्राफ ते 3 पॅराग्राफ आणि एक पोएमचा पॅराग्राफ असे 4 पॅराग्राफ वाचण्यातच तुम्ही एवढा वेळ घालवता की त्या प्रश्नांची उत्तर लिहिणे तुम्हाला की फार कठीण जातं. म्हणून तुम्ही असं केलं नाही पाहिजे की टाइम मॅनेजमेंट करूनच त्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला सॉल्व्ह करायची आहेत. तुम्हाला आम्ही बेस तयार करत आहोत हा बोर्डाची एक्झाम देण्यासाठी किंवा प्रिलियमचा 80 नंबरचा पेपर करण्यासाठी आम्ही तुम्हाला वारंवार सांगत आहोत की कशा टाईपचे पेपर केले पाहिजेत आणि कशा प्रकारे टाइम मॅनेज करून तुम्हाला ह्या प्रश्नांची उत्तरं लिहिली पाहिजेत. त्याच्यानंतर बघा मुद्द्यावरून कथालेखन. मुद्दे दिले जातात आणि त्याच्यावरून तुम्हाला स्टोरी तयार करायची असते. अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला दिले जातात. तर कथालेखन करत असताना कोणत्या-कोणत्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवल्या पाहिजे तर त्यांनी सांगितले की कथेचे मुद्दे छानपैकी काळजीपूर्वक वाचून घ्या. त्याला मोस्ट इम्पॉर्टंट टायटल देणं गरजेचं आहे. कोणतीही बिना टायटलची किंवा बिना नाव नसताना ती गोष्ट कोणीही वाचणार नाही ना तुम्ही वाचणार. तुम्हाला सांगितलं की ही गोष्ट वाच. त्या गोष्टीला जर नावच नसेल तर तुम्ही वाचाल का? मुळीच वाचणार नाही. मग तुम्ही लिहित असताना या गोष्टी ह्या का लक्षात ठेवत नाहीत? मोस्ट ऑफ 10वी मुलं सुद्धा 10वीत जाऊन सुद्धा ह्याच चुका करत असतात, की गोष्ट छानपैकी 3-4 पॅराग्राफ लिहितात आणि गोष्टीला नाव देत नाहीत, की त्या गोष्टीला शीर्षक म्हणजे शेवटी तात्पर्य काय आहे ते सुद्धा लिहित नाहीत. मग हे फार चुकीचं आहे. त्या स्टोरीतून तुम्हाला शीर्षक सगळ्यात पहिला लिहिणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर 4 पॅराग्राफमध्ये गोष्ट लिहा आणि त्याच्यानंतर त्या गोष्टीतून तुम्हाला तात्पर्य लिहायचं आहे, की मॉरल त्या स्टोरीतून काय आहे? त्या स्टोरीतून मी काय शिकलो आहे? हे सगळ्या गोष्टी तुम्ही लक्षात घेणं फार गरजेचं आहे आणि ते लिहिणं गरजेचं आहे. 3 पॅराग्राफ लिहिलात तर तुम्हाला 2 नंबर मिळतात. मात्र 2 शब्दामध्ये जर त्या स्टोरीला टायटल लिहिलं तर तुम्हाला 1 नंबर मिळाला. स्टोरी लिहून झाल्यानंतर तात्पर्य लिहिलं तर त्याच्यामध्ये 1 नंबर मिळाला. असे तुम्हाला 5 नंबर छानपैकी 5 पैकी 4 नंबर तुम्हाला छानपैकी परीक्षेमध्ये मिळू शकतात. मात्र नुसतंच पॅराग्राफ लिहायचं आणि सोडून द्यायचं तर तुमच्या ऑलरेडी तिथे 2 नंबर गेलेले आहेत. कारण तुम्ही शीर्षक लिहिलं नाही ना तात्पर्य दिलं आहे. आणि ही स्टोरी जी आहे ती नेहमीच भूतकाळामध्ये लिहायची आहे. हिंदी, मराठी, इंग्लिश तिन्ही लँग्वेजमध्ये हेच रूल आहेत आणि स्टोरी हर समय भूतकाल में ही लिखी जाती है आणि ती भूतकाळामध्ये घटना घडल्यानंतरच स्टोरी लिहिली जाते. असं तुम्हाला कल्पना करूनच ती स्टोरी लिहायची आहे. अशा प्रकारे कथालेखनमध्ये ह्या गोष्टी तुम्ही जर छानपैकी लक्षात ठेवल्यात तर नक्कीच तुम्हाला तिथे त्याचा उपयोग होऊ शकतो. आता जर तुम्ही बघायला गेलात तर स्टोरी रायटिंगमध्ये अशा प्रकारचे मुद्दे तुम्हाला दिले जातात. मुद्द्यावरून स्टोरी बनवा. तर रामू गरीब मुलगा, शाळेत जाण्याची आवड, त्या आवड, मुलाला सांभाळण्याचे काम, शाळेजवळ येऊन खेळणे, खिडकीतून शिक्षकांचे शिकवणे ऐकणे, रात्री सर्व झोपलेले पाठांतर, शिक्षण अधिकाऱ्यांची शाळेला भेट, मुलांना विचारणे, मुले गप्प, रामूचा खिडकीतून उत्तर देऊन अधिकाऱ्यांना बोलवणे, मोफत शिक्षणाची परवानगी, रामूला आनंद, बोध. यानी कि देखो आप लोग स्कूल में अच्छे-अच्छे बड़े-बड़े स्कूलों में पढ़ रहे हैं. यानी तुम्ही शिकत आहात अशी कल्पना रामू नावाचा मुलगा शिकत आहे अशी कल्पना करायची आहे. आणि खरंच काही विद्यार्थी एवढे शिक्षणासाठी तरसले आहेत म्हणजे त्यांना खरंच शिकायचं आहे आणि त्यांना शाळा मिळत नाही. तुम्ही तर एवढ्या छान ठिकाणी शाळेमध्ये आहे. मुंबईसारख्या सुंदर सिटीमध्ये तुम्ही शाळा शिकत आहात आणि तिथे तुम्हाला ऑनलाईन एज्युकेशन दिलं जातं, ऑफलाईन शिकवलं जातं. त्याच्यानंतर तुम्हाला शाळेत आल्यानंतर सुद्धा खूप साऱ्या जे काही इम्पॉर्टन्स गोष्टी आहेत म्हणजे नोट्स असतील किंवा पुस्तकं असतील या सर्व गोष्टी तुम्हाला दिल्या जातात. फक्त तुम्हाला छान अभ्यास करायचा आहे आणि असं असून सुद्धा जर तुम्ही करत नसाल तर हे फार चुकीचं आहे. मग इथे जी गोष्ट तुम्हाला बनवायची आहे ती एका विद्यार्थ्याची गोष्ट बनवायची आहे आणि तो शाळेत येत नाहीये. तर
शाळेत न येता, म्हणजे त्याचं कदाचित ऍडमिशन झालं नसेल किंवा काही रिझन असू शकतं, त्यामुळे तो शाळेत येऊ शकला नाही, आणि मात्र त्याला शाळेत शिकण्याची आवड आहे, म्हणून तो काय करत असतो, रोज खिडकीतून शाळेत शिक्षक काय शिकवत आहेत ते रोज तो शांतपणे ऐकत असतो आणि घरी जाऊन रिव्हिजन सुद्धा करत असतो. आणि एक दिवस असंच त्यांच्या शाळेमध्ये अधिकारी येत असतात, ऑफिसर आलेले असतात, आणि ते अधिकारी काय करतात, त्या शाळेला भेट देतात आणि प्रश्न विचारत असतात. तर प्रश्न विचारत असताना त्याला काय विचारलं, सगळ्या विद्यार्थ्यांना विचारलं जातं, त्या प्रश्नाचं उत्तर कोणालाच येत नाही, मात्र हा विद्यार्थी खिडकीतून उत्तर देतो. हे ऐकल्यानंतर खरंच त्या शिक्षणाधिकाऱ्यांना खूप आणि की आवडतं, की अरे वा, एवढं छान उत्तर कोण देऊ शकतो, एवढा हुशार शाळेत नाही येता कोण असू शकतो, बाहेरून कोण उत्तर देत आहे, असं मग त्याला बोलवलं जातं शाळेत, आणि मग त्याला विचारलं जातं, बाबा तुला शाळेची आवड कशी आहे, मग तू सगळं सांगतो आणि मी रोज बाहेरून ऐकत असतो, आणि मग त्याला मोफत शिक्षणाची परवानगी दिली जाते. म्हणजे समाजातील अशी खूप लोक आहेत, तुम्हाला सुद्धा जर एखाद्या गोष्टीची गरज असेल, नोट्स हवे असतील किंवा इतर आणखीन काही गोष्टी हवी असतील, तर तुम्हाला मदत करणारे नक्कीच लोक आहेत, आणि अशी तुम्हाला इथे कल्पना करायची आणि गोष्ट तयार करायची. मग तुमच्या मनाने रामू गरीब मुलगा आहे हे जसंच्या तसं लिहायचं, आणि मध्ये तर आहे शब्द टाकायचा आणि एक वाक्य झालं, असं बिलकुल करायचं नाही. रामू गरीब मुलगा ह्या एकाच ह्याच्यावरून तुम्ही 4-5 सेंटेन्स बनवू शकता. म्हणजे तो कोणत्या गावातील आहे, तर फार फार वर्षापूर्वीची ही गोष्ट आहे, असं तुम्ही लिहू शकता. त्याच्यानंतर एखाद्या गावाचं नाव लिहू शकता तुम्ही. त्या गावामध्ये रामू नावाचा एक गरीब मुलगा राहत होता, आणि तो कोणतं काम करत असे किंवा शाळेत जाण्याची त्याला आवड असे, तो रोज गायी चरण्यासाठी घेऊन जात असे, असं काहीतरी तुम्ही काल्पनिक करू शकता, आणि ही गोष्ट इथे क्लिअरली छानपैकी लिहू शकता. प्रत्येकाची काल्पनिक विचार करण्याची वेळ वेगळी आहे, आणि अशा प्रकारे बघा, इथे मी त्या प्रश्नाचं उत्तर इथे ऑलरेडी उत्तर केलेलं आहे, आणि त्या गोष्टीला नाव सुद्धा दिलेलं आहे, शिक्षणाची आस. म्हणजे त्याला आवड सुद्धा तुम्ही शब्द लिहू शकता किंवा आस सुद्धा लिहू शकता, आणि अशा प्रकारची ते गोष्ट तुम्ही छानपैकी तयार करू शकता. या गोष्टीचा सुद्धा स्क्रीनशॉट घ्या आणि तुमच्या नोटबुक मध्ये नोट डाऊन करा छानपैकी. नेक्स्ट बघायला गेला तर पुढील अपूर्ण कथेचा शेवट लिहा, यानी कि आधी स्टोरी दी जाती है और आधी स्टोरी आपको कंप्लीट करनी है, ऐसे कल्पना करके यहाँ पर आपको इस प्रश्न का उत्तर करना है. तर आधी स्टोरी दिलेली आहे, ती स्टोरी पुन्हा न लिहिता त्याच्या पुढे काय घडलं आहे, काय घडू शकतं, अशी तुम्ही कल्पना करू शकता. म्हणून त्यांनी सांगितलंय की अशी छोटीशी इथे एक स्टोरी तुम्हाला मी स्क्रीनवर दाखवलेली आहे. त्याच्यानंतर कथेचा शेवट, म्हणजे ऑलरेडी लास्ट एंड भी दिया जाता है, कभी कभी लास्ट सेंटेंस दिया जाता है आगे क्या, तो उसके पहले क्या होगा वो पिक्चर आपको ये करना है, यानी कि सोच लेना है, आणि मगच त्या गोष्टीची तुम्ही लिहू शकता. म्हणजे कोणत्याही टाईपचे जरी प्रश्न आला तरी त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला लिहायचं आहे आणि गोष्ट लिहायची आहे. एवढी छोटीशी तुम्ही लक्षात ठेवा आणि तुमच्या मेमरीला हे द्या, ऑर्डर द्या. म्हणजे जर तुम्ही मोठं काहीतरी मला करायचं आहे असं जर ठरवलं तर नक्कीच ते कठीण जाईल. मला खरंच जमणार नाही. मला मराठीत लिहिताच येत नाही. मला शब्दरचनाच कळत नाहीत. मला मॅडम काय सांगतात हे सुद्धा कळत नाही. असं जर करत बसलात तर तुम्हाला नक्कीच त्या प्रश्नांची उत्तरं कधीच कळणार नाहीत. एखादा शब्द नाही आला तर पूर्ण सेंटेन्स छानपैकी वाचा, आणि वाचल्यानंतर तुम्हाला त्या शब्दांचा अर्थ नक्कीच समजू शकतो. इथे दुसरी सुद्धा दाखवलेली आहे बघा, दिलेले शब्द आणि की शब्दावरून गोष्ट तयार करा, असा सुद्धा प्रश्न देऊ शकतात. तर इथे दिलेले आहे की त्यांनी दिलेले शब्द यानी कि चोर, बाजार, यानी कि गाठभेड़, करार, कपटीपना, या इस टाइप के 5-6 शब्द दिए जाते हैं, कभी कभी 3 शब्द दिए जाते हैं, और उन शब्दों के ऊपर आपको क्या करना रहता है, स्टोरी बनवायची असते. मग ती बनवत असताना इथे बघा एक स्टोरी छानपैकी बनवून दिलेली आहे. दादू नावाचा एक चोर होता, यानी कि चोर एक शब्द आया है, वो इसमें आना जरूरी है. तो एकदा बाजारात गेला, तेथे त्याला आपण अण्णा भेटला. त्याचे नाव महादू. दोघांनी करार केला एकत्र चोरी करायची. मिळालेला ऐवज घ्यायचा. एकदा ते एका मोठ्या दुकानात शिरले. खूप मोठी चोरी केली. खूप संपत्ती मिळाली त्यांना. दोघेही खुश झाले. मग त्यांनी विचार केला दूर रानात जायचे. तिथे पैसे वाटून घ्यायचे. तिथे कोणीही येणार नाही. कोणालाही काहीही कळणार नाही. दादू म्हणाला, मी रानात जातो. वडाच्या झाडाखाली थांबतो. तू तिथे येताना जेवण आण. महादूच्या मनात वाईट विचार आला. त्याने जेवणात विष घातले. दादू जेवला, मग मरून जाईल. सर्व पैसे आपल्याला मिळतील. असे त्याने यानी की वेळेने वाडाच्या झाडाखाली आला, यानी कि तो बरोबर वेळेत झाडाखाली आला, आणि करार, उन्होंने क्या करार किया था वो भी आपको बताता नहीं, और कपटीपना यानी कि उसने कौन सा क्रूर काम किया
वो भी इस स्टोरी में यहाँ पर दिया गया है. अशा प्रकारची छानपैकी तुम्ही स्टोरी तयार करू शकता. याचे की 3-4 टॉपिक इथे दिलेले आहेत आणि त्या टॉपिकवरून तुम्हाला स्टोरी लिहायची आहे. काही वेळा शीर्षक दिले जातात बघा, बाळाचे पाय पाळण्यात दिसतात. ह्या प्रकारचं टायटल दिलं आहे, एक प्रकारचं थॉट दिलं आहे आणि त्या प्रकारे तुम्हाला काय करायचं आहे, इथे स्टोरी तयार करायची आहे. तर बाळाचे पाय यानी कि छोटे बच्चा कुछ भी बनना चाहता है वो बचपन से ही दिखाई देता है, यानी कि उसका होनहारपन हमें हमें पहचान में आना चाहिए और उसी तरह से अगर हम लोग उसकी परवरिश करेंगे तो बच्चा जरूर वहां तक पहुंच सकता है. अगर बच्चे के मन में जर तुम्ही बघायला गेलात तर बघा, करिअर हा एक, तुम्हाला आता 9वीत आहात तुम्ही, नेक्स्ट इयरला 10वीला जाणार. 10वीला गेल्यानंतर तुम्हाला आपापले मार्ग निवडायचे आहेत. मग त्यावेळी खरंच आपले पालकांनी जर बाळाचे पाय पाळण्यात दिसतात असं जर ओळखलं तर नक्कीच तुम्हाला त्या ठिकाणी त्या साईडला पाठवू शकतात. म्हणजे एखाद्याचं जर मॅथ्स चांगलं असेल तर मॅथ्स मध्ये तुम्हाला करिअर करायला परमिशन तुमचे पॅरेंट्स देतील. एखाद्याचं छानपैकी ड्रॉइंग असेल तर ड्रॉइंग मध्ये करिअर करणं देणं गरजेचं आहे. एखाद्याचं कम्युनिकेशन छान असेल, बोलना वो बहुत अच्छे सीख लेता है, तो बिझनेस टाइप का आप कर सकते हो. तर अशा प्रकारच्या ह्या गोष्टी आहेत. म्हणून त्यांनी सांगितले की ह्याची कल्पना आपण कशी केली पाहिजे आणि कशी गोष्ट तयार केली पाहिजे हे इथे तुम्हाला स्क्रीनवर दाखवलेलं आहे. त्याचा सुद्धा छानपैकी स्क्रीनशॉट घ्या आणि ह्या प्रश्नाचं उत्तर करा. म्हणजे आज तुम्ही बघायला गेलात तर कथा लेखन, जाहिरात लेखन, संवाद लेखन आणि आपण अजून एक टॉपिक कोणता बघितला, बातमी लेखन, असे 4 टॉपिक आपण आज बघितलेले आहेत आणि त्या 4 टॉपिक मधील तुम्हाला परीक्षेमध्ये 3 येणार आहेत आणि त्या 3 टॉपिक मध्ये तुम्हाला चॉईस करायचे की कोणते 2 टॉपिक करू शकतो आणि त्या प्रश्नांची उत्तर तुम्हाला करायची आहेत. नक्कीच मला वाटतंय की तुम्हाला हे सगळे टॉपिक समजले असतील आणि तुम्ही प्रश्नांची उत्तरं करताना त्याचा उपयोग कराल. त्याच्यानंतर 8 नंबरचा जो प्रश्न आहे तो आहे लेखन कौशल्यामध्ये. ही जो क्वेश्चन आहे तो सगळ्यात लास्ट क्वेश्चन असतो आणि त्याला तुम्ही 5 ते 6 मिनिटं फक्त देता. आणि प्रश्न किती नंबरचा आहे? 8 नंबरचा आहे. त्याच्यामध्ये लिहायचं आहे काय? फक्त निबंध छानपैकी लिहायचा आहे आणि ते निबंध तुम्हाला परीक्षेमध्ये 3 टाइपचे येऊ शकतात. प्रसंग लेखन, आत्मकथन आणि वैचारिक. ह्या 3 पैकी तुम्हाला एकच निबंध लिहायचा असतो. मात्र काही विद्यार्थी काय करत असतात, तिन्ही अटेंड करायचे. छोटं-छोटं लिहायचं आणि तिन्ही निबंध एका एक पॅराग्राफचे लिहून बंद करायचे. बिलकुल असं करू नका. 3 निबंध छानपैकी वाचा. 3 पैकी तुम्हाला कोणता निबंध करायला आवडेल ते चॉईस करा आणि तो एकच निबंध कमीत कमी 1.5 पेज, 1.5 पानाचा निबंध तुम्हाला लिहायचा आहे. आणि तो लिहित असताना कोणकोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत, तर निबंध लेखन कोणत्या टाइपचं आहे हे इम्पॉर्टंट करतं आणि त्यानुसार तुम्हाला निबंध लिहिणं फार गरजेचं आहे. प्रसंग लेखन म्हणजे प्रसंग मतलब यहाँ पर मैंने जो क्वेश्चन दिया है इस टाइप का प्रश्न परीक्षा में आ सकता है. प्रसंग लेखनाचं निबंध लिहिणं फार सोपं असतं. मग इथे सांगितलंय बघा त्यांनी, मी पाहिलेली जत्रा. जत्रा मतलब क्या? यात्रा, मेला. आप किस मेले में गए हो, किसी मेले में गए हो और वहां जाने के बाद आपने क्या क्या देखा है, वो सारी बातें आपको लिखनी है. कितना आसान है देखो. लेकिन आप लोग निबंध अटेंड ही नहीं करेंगे तो आपको नंबर कहाँ से मिलेंगे. तो निबंधाचा प्रश्न अटेंड करत असताना कोणत्या टाईपचा आहे, कसा निबंध लिहायचा आहे हे आपण एकदा समजून घेतलात तर तुम्ही छानपैकी निबंध लिहू शकतात. आणि हे सगळे जे मुद्दे दिलेले आहेत ते मुद्दे तुम्हाला काय करायचं आहे, निबंधामध्ये तुम्हाला आले पाहिजेत. म्हणजे त्या पॅराग्राफ मध्ये हे रिलेटेड आलं पाहिजे. असं नाही की गावची यात्रा लिहायचं, डॅश करायचं आणि तो निबंध लिहायचा. बिलकुल असं करायचं नाही. छानपैकी निबंधाचं नाव पहिलं लिहायचं. 3 निबंधांमध्ये तुम्ही कोणता निबंध चॉईस केला आहे ते निबंधाचं नाव लिहायचं आहे आणि मगच तो निबंध लिहायचा आहे. तर ते मुद्दे सगळे तुम्हाला ह्या निबंधामध्ये आलेले पाहिजेत. म्हणजे गावची जत्रा, युवकांचा सहभाग, जत्रेची मजा घेणे, देवळाची सजावट, देवदर्शन, मंडपात विक्री केंद्र, आणि की हे सगळे मुद्दे घेऊन तुम्हाला काय करायचं आहे, निबंध तयार करायचा आहे. जर तुम्ही बघायला गेलात तर इथे मी तुम्हाला उत्तर सुद्धा करून दिलेलं आहे. ह्याचा सुद्धा छानपैकी स्क्रीनशॉट घ्या आणि हा निबंध जसाच्या तसा लिहा. निबंध बघा कसा सुंदर अक्षरामध्ये लिहिला पाहिजे. त्याच्यानंतर फुल स्टॉप, क्वेश्चन मार्क, उद्गार चिन्ह, विराम चिन्ह ह्या प्रकारची वेगवेगळी यांचा उपयोग आपण निबंधामध्ये केला पाहिजे. तरच तो निबंध अट्रॅक्टिव्ह दिसू शकतो आणि 8 पैकी तुम्हाला कमीत कमी 6 मार्क्स, 5 मार्क्स, 7 मार्क्स मिळू शकतात. मग त्याच्यासाठी तुम्हाला मी पाहिलेली जत्रा अशा प्रकारे निबंध इथे तुम्हाला लिहायचा आहे. आणि त्याच्यानंतर त्यांनी सांगितलंय की निबंध लिहित असताना बघा एसटीने आम्ही गावी पोहोचलो यानी की अशी सुरुवात केलेली आहे. आम्ही गावी पोहोचलो तेव्हा देवळात रंगरंगोटी चालू होती. रंगीबेरंगी मंडप घातले होते. जेवणाची तयारी चालू झाली होती. दुसऱ्या मंडपात प्राथमिक आरोग्य केंद्र दिसत होतं. मंडपाबाहेर मोबाईल
यानी की काही ठिकाणी बघा झोन ठेवले जातात की तिथे मोबाईलचा उपयोग करायचा नाही. काही स्त्रिया व वृद्ध तिथे आरोग्य तपासणी करताना जाताना दिसले. आणि की अशा प्रकारचं तुम्ही तिथे जत्रेला तुम्ही काय काय पाहिलं आहे हे सगळं त्या निबंधामध्ये लिहायचं आहे आणि अशा प्रकारे प्रसंग लेखनाचा निबंध तुम्ही करू शकता. त्याच्यानंतर दुसरा टॉपिक आहे आत्मकथनपर निबंध. आत्मकथनपर निबंध लिहित असताना तुम्हाला काय करायचं आहे, स्वतः तुम्ही बोलत आहात असं समजून हे निबंध तुम्हाला लिहायचं आहे. म्हणजे स्वतः तुम्ही डेस्क झाला आहात. म्हणजे इथे सांगितलं की बाकाचे बाक म्हणजे काय, तुम्ही जो बसायला डेस्क शाळेमध्ये युज करता त्याचं मनोगत इथे सांगायचं आहे. म्हणजे निर्जीव वस्तूंना सजीव समजायचं आहे, त्या बोलत आहेत असं समजायचं आहे आणि असे निबंध तुम्हाला इथे लिहायचे आहे. ती तुमच्याशी बोलत आहे, संवाद करत आहेत असं समजायचं आणि हा निबंध लिहायचा आहे. आणि ती कशी बनली, कुठे तिचा जन्म झाला, शेवट कसा झाला, हे सगळं सांगणं आत्मकथनपर निबंधामध्ये गरजेचं आहे. म्हणून मी ते सुरुवात बघा करताना कसं सांगितलंय, या बाळानो या रे या, लवकर या, भराभर या, सारे या. यानी की वासंती अगं तू मला ओळखलं नाहीस, मी बोलतोय, तू ज्याला यानी की तू बाकावर ज्या बसली आहे सुट्टीनंतर, तू आज लवकर येऊन बसली ना पहिल्या बाकावरच, आवडले ना तुला, तुला आनंद झाला मला किती उदास झालो होतो ज्यावेळेस तू शाळेमध्ये नव्हतीस. किंवा शाळेमधून आपण घरी जातो त्यावेळी डेस्क एकटेच असतात, बाग एकटेच असतात. मग मग तो बाग कसा तयार झाला हे दुसऱ्या पॅराग्राफ मध्ये त्यांनी सांगितलंय बघा. माझा जन्म दाट जंगलात एका मोठ्या वृक्षापासून झाला. लाकडाच्या फळीपासून तो या बाकाच्या इथपर्यंत हा बाग कसा तयार केला हे सगळं ह्या निबंधामध्ये तुम्हाला सांगायचं आहे. आणि त्याच्यानंतर तो कसा तयार झाला डेस्क, त्याच्यानंतर तो कुठे आला, कोणत्या दुकानातून खरेदी केला, त्याच्यानंतर तुमच्या शाळेत कसा आला, त्याच्यानंतर तुमच्या वर्गात कसा आला आणि त्याच्यानंतर तो खूप वर्षांनी कसा तुटल्यानंतर तो कुठे अडचणीत फेकला गेला, कोणत्या स्टोअर रूम मध्ये गेला, हे सगळं त्या निबंधामध्ये लिहिणं गरजेचं आहे. आत्मकथनपर निबंधमध्ये एखाद्या फाटक्या पुस्तकाची आत्मकथा येऊ शकतो, एखाद्या छत्रीची आत्मकथा मतलब छाते की आत्मकथा सुद्धा असा निबंध येऊ शकतो. आणि सगळ्यात सोपा आणि इझी जो प्रश्न असतो तो वैचारिक निबंध आहे. तो वैचारिक निबंधामध्ये तुम्ही छानपैकी मार्क्स तुम्हाला मिळू शकतात. आणि त्याच्यामध्ये पाणी आपले जीवन असा फक्त एक टायटल दिलेला आहे आणि त्याच्यावरती तुम्हाला निबंध लिहायचा. म्हणजे पाण्याशिवाय आपण जीवन सृष्टी जगूच शकत नाही. आपण निसर्गाचा पूर्ण प्रकोप होईल जर पाणी नसेल तर, अकाल पडेल अशा प्रकारे कल्पना करायची. आणि ते पाणी वाचवण्याचा कसा प्रयत्न केला पाहिजे किंवा पाण्याची आपण कशी काळजी घेतली पाहिजे, पाणी पाणी अडवून आपण कोणकोणत्या गोष्टी करू शकतो, हे सगळं तुम्हाला ह्या निबंधामध्ये इथे सांगायचं आहे. मी कल्पना करते की नक्कीच तुम्हाला तिन्ही सुद्धा टॉपिक समजले असतील. ह्या सुद्धा टॉपिकचा तुम्ही स्क्रीनशॉट घ्या आणि तुमच्या निबंधाच्या नोटबुक मध्ये लिहा. आणि परीक्षेमध्ये या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही छानपैकी करा. तुम्हाला बेस्ट ऑफ लक देते मी. आणि ह्या प्रश्नांची उत्तरं करण्यासाठी तुम्ही रोज प्रॅक्टिस केलं पाहिजे. प्रत्येक वेळी छोटासा काहीतरी मुद्दा घ्यायचा, निबंध लिहायचा, एखादा मुद्दा घ्यायचा, तुम्ही पत्र लिहू शकता, कथालेखन लिहू शकता. बिना प्रॅक्टिसचं तुम्हाला कोणत्याही प्रश्नांची उत्तरं करणं फार कठीण जाईल. म्हणून तुम्ही आतापासूनच, आता 10वीला जायला काही तुम्हाला जास्त दिवस नाही, 3 महिने फक्त राहिलेत. 3 महिन्यानंतर तुम्ही 10वीचा अभ्यास करणार आहात. आणि मग तुम्हाला असे प्रश्न आले नाहीत पाहिजे की जाहिरात लेखन म्हणजे काय आहे, कथालेखन म्हणजे काय आहे. तुम्हाला एक्झॅक्टली तुम्हाला ते लक्षात ठेवणं गरजेचं आहे की कशामध्ये काय केलं पाहिजे, कोणते रूल यूज केले पाहिजेत आणि तुम्ही छानपैकी पेपर कव्हर करू शकता. तुम्हाला काय प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता. तुम्हाला हे सगळे नक्कीच टॉपिक गुड मॉर्निंग टीचर. गुड मॉर्निंग. कारण सगळेजण मध्ये मध्ये हँड रेस पण करत होते आणि तुमचे मित्र सुद्धा जर टीचर ऑनलाईन नसतील तर त्यांना सुद्धा जॉईन व्हायला सांगा. टीचर टीचर दूसरा का और 25 पेज नंबर का वो दिखाइए ना टीचर. 25 पेज नंबर टीचर 25 कॉपी. अभी वो कथा लेखन के ही सारे प्रश्न हैं. यानी कि 4, अगर आप लोगों ने देखा होगा, यानी कि चौथा टॉपिक जो किया गया है, चौथे टॉपिक में अगर आप देखेंगे यानी कि कथा लेखन के अलग अलग टाइप के आपको प्रकार दिए गए हैं और उस टॉपिक में उन्होंने वही बता दिया है कि स्टोरी जो आपको टाइटल दिया जाता है, टाइटल के ऊपर आप इन प्रश्नों के उत्तर करना है. वही स्टोरी आधा 25 स्लाइड पर आ गया है और आधा स्टोरी यहाँ पर आ गया है. तर तुम्हाला एकच स्टोरी आहे ती कमीत कमी 3 पॅराग्राफ मध्ये लिहायची आहे. तुम्हाला टायटल दिल्यानंतर त्या स्टोरीचं उत्तर तुम्हाला इथे करायचं आहे. ओके टीचर, थँक यू टीचर. ओके.
और बोलिए, और किसी को कुछ पूछना है तो? टॉपिक आपको सबको समझ में आ गए? सारे स्क्रीनशॉट ले लो अच्छे से और आप लोग प्रैक्टिस कर लो। आप सभी को मैं यही निवेदन करत आहे की तुम्ही आता जे काही छानपैकी ग्रामरचे जेवढे काही 5व्या विभागाचे जेवढे टॉपिक शिकला आहात त्याचे सगळ्यांची छानपैकी प्रॅक्टिस करा आणि तुम्हा सगळ्यांना मी ऑल द बेस्ट करते आणि नेक्स्ट लेक्चर थोड्या वेळाने जॉईन करा।